शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये दाखल। सुप्रिया सुळेंची ईडी कार्यालयाच्या दरवाजापर्यंत सोबत। हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा, सत्याचाच विजय होईल, सुप्रिया सुळे यांचा विश्वास। 90 ते 95% खटले विरोधी पक्षांच्या विरोधात असल्याचा दावा। रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी। कार्यकर्त्यांकडून ईडीचा निषेध। मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण यात्रेचा आजचा 5वा दिवस। लोणावळ्यामध्ये मुक्काम। मुंबई बंद पडायला चाललो नाही, मनोज जरांगे यांचं सरकारला उत्तर। मराठा कुटुंबांच्या सर्वेक्षणाचा दुसरा दिवस। अनेक ठिकाणी ॲपमध्ये तांत्रिक अडचणी, तर 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागासवर्ग आयोगाची सूचना। अयोध्येमध्ये पहिल्याच दिवशी 5 लाख भाविकांनी घेतलं प्रभू श्री रामाचं दर्शन, तर एकाच दिवशी रामाच्या चरणी 3,17,00,000 दान। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा 11वा दिवस। गुवाहाटीमधील झटापटी प्रकरणामध्ये राहुल गांधींसह अनेक काँग्रेसच्या नेत्यांवरती गुन्हा। बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर। ठाकूर यांच्या 100व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारची घोषणा। भाजपसाठी भारतरत्न सन्मान हा निवडणुकीचा विषय। सावरकरांना भारतरत्न देण्यापासून भाजप पळ काढत असल्याचा राऊतांचा आरोप। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे जास्त मिळणार, विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन निर्णय। दिल्लीमधील कर्तव्य पथावरती महाराष्ट्राचा चित्ररथ दाखल। यंदा चित्ररथावरील देखाव्यामध्ये राजमाता जिजाऊ, बाल शिवाजी, आज्ञापत्र आणि राजमुद्रेचाही समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।